आज मनसेचा शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा साजरा केला जातो आणि सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा विचारांचं सोनं लुटलं जाणार आहे, संकल्प केला जाणार आहे आणि राज ठाकरे यांची राजभाषा नेमकी काय असणार आहे, राजविचार नेमके काय असणार आहे आणि राज ठाकरेंची तोफ नेमकी कोणत्या दिशेने धडाडणार आहे, उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। मी सध्या शिवतीर्थावर आहे। आपण पाहतोय की 30 फूट उंच गुढी उभारण्यात आलेली आहे आणि मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यावेळी इथे पोहोचलेले आहेत। आपण त्यांना शुभेच्छा देऊया। गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आपल्याला आणि आपल्या TV9च्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। काय संकल्प करताय गुढीपाडव्याच्या निमित्त? नाही, मी आज सन्माननीय राजसाहेबांचं भाषण असणार आहे आणि दरवेळेला गुढीपाडव्याचं भाषण हे पुढचं संपूर्ण वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल कशी असेल याची दिशा देणारं मार्गदर्शन असतं। आम्ही सगळेजण ते ऐकायला उत्सुक आहोत। वर्षाचा पहिला दिवस आहे, मागचं वर्ष तुमच्यासाठी कसं होतं आणि वर्षाचा पहिला दिवस कसा जातोय? वर्ष चांगलंच होतं, काय वाईट झालं नाही। मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी संघर्ष करणं हे आमचं काम आहे आणि तो संघर्ष असंच चालू राहील। नक्कीच आज राज ठाकरे यांची राजभाषा काय असणार, कोणत्या मुद्द्यांवरती ते बोलणार आहेत आणि कुणाकुणावरती टीका करणार आहेत? बऱ्याच जणांचे असं वाटतं की साहेब काय बोलणार हे कोणालाच माहीत नसतं, ते मलाही माहीत नाही आहे। पण एक नक्की की आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने फेक नॅरेटिव्स, फेक प्रॉब्लेम्स ह्याच्यावरच चर्चा होते, मूळ प्रश्नांवर चर्चा होत नाही। आज जर आपण बघितलं तर आता हा कोरटकर सारखा विषय हा एक फेक, मला असं वाटतं, नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे। शिवाजी महाराजांचा अपमान करायचा की अख्खा महाराष्ट्र पेटतो माहिती आहे आणि मग अशा लोकांना पुढे आणून महाराष्ट्राचे जे मूळ प्रश्न आहेत त्याच्यावरनं लक्ष हटवायचं कुठे षडयंत्र तर नाही ना, अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात येते। नक्कीच, पण संजय राऊत टीका करतात। संजय राऊत म्हणतात की भाजपची विचारसरणी आणि मनसेची विचारसरणी एकसारखे आहेत। राज ठाकरेंच्या घरी येऊन भाजपचे नेते चहापान करतात, त्यामुळे ते एकसारखेच आहेत दोघेही आणि महाराष्ट्राचं कुठेही नुकसान होऊ नये अशी भाषा राज ठाकरेंनी करू नये। 2019 पर्यंत भाजपची चड्डी संजय राऊत घालायचे ना, का आम्ही घालायचो? त्यामुळे भाजपची चड्डी घालणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये असं मला वाटतं आणि संजय राऊतही मित्रच आहेत आमच्या प्रदर्शनाला भेट देतात। मित्र म्हणताय, तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणार त्यांना? हो हो, आमच्या सगळ्या महाराष्ट्राला शुभेच्छा आहेत। संजय राऊत काही त्याला अपवाद नाही। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आज मनसैनिकांचा नेमका संकल्प काय असणार आहे? कारण पुढे निवडणूक आहे, महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, मागच्या ज्या निवडणूक आहे मनसेची कुठलीच जागा येऊ शकली नाही, त्यामुळे लक्ष आहे। प्रत्येक निवडणुका आम्ही ताकदीने लढवतो, यापुढेही लढवणार आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांच्यासाठी काम करणारे कोण लोक आहेत आणि फेक प्रॉब्लेम्सवर चर्चा करणारे कोण लोक आहेत हे महाराष्ट्राला कळलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय की नितीन सरदेसाई सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत मनसेच्या मेळाव्यामध्ये। आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार। तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छा तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। यावर्षीचा संकल्प काय तुमचा? सुखी, समृद्ध आणि पहिल्या क्रमांकाचा महाराष्ट्र होता आहे आणि यापुढेही राहावा, यासाठी महाराष्ट्र सैनिक म्हणून आणि पक्ष म्हणून जे जे करावं लागणार ते आम्ही सगळं करू आणि आमच्या पक्षाला येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये यश मिळण्यासाठी जी काही मेहनत करावी लागेल ते आम्ही नक्की करू आणि ते यश मिळेल अशी मला खात्री आहे। तुम्हाला पण उत्सुकता आहे जशी इतर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला की राजसाहेब नेमकं आज काय बोलणार व्यासपीठावर? अर्थातच जितकी उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेला तितकीच आम्हाला सुद्धा आहे आणि आता फारच थोडा वेळ राहिला आहे, त्यामुळे ते येतील आणि आपल्या सगळ्यांना एक दिशा देतील अशी मला खात्री आहे। मनसेचे जे मेळावे असतात गुढीपाडव्याचे ते दिशादर्शक असतात, त्यामुळे हा मेळावा सुद्धा दिशादर्शक ठरेल आणि महाराष्ट्राला पुढील वाटचालीसाठी दिशा दाखवेल। नक्कीच नक्कीच दिशादर्शकच असेल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मनसे नेते मांडतायत, चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, पण महानगरपालिकेमध्ये त्यांना हे स्मित हास्य टिकवता येणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्याची उत्सुकतासुद्धा शिगेला टांगली जाते। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।